नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। शुभ दुपार। आता दुपारचे जवळपास 12:15 झालेत आणि रस्त्यावर भरपूर अशी गर्दी आहे, कारण की शाळा आणि कॉलेजचा टाईम असतो हा। सध्या आपण डोंबिवली ईस्टमध्ये आहोत। या ठिकाणी प्रशांत कॉर्नर आहे। आज जरा भिवंडीला काम असल्यामुळे आपण जात आहोत। छोटं काम आहे भिवंडीला, तर जाता जाता एक छोटासा व्हिडिओ बनवू। काय नवीन दिसतं ते तुम्हाला दाखवतो। चला, ट्रॅफिकमधून आधी बाहेर पडूया, मग आपण बोलूया। मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ। हा जो आहे आपला डोंबिवली ईस्ट आणि वेस्टला जोडणारा ब्रिज समोर बघू शकतात। मंडळी, कोणाला जर मानकोली ब्रिजकडे जायचं असेल ईस्टवरून, तर आपण समोर बघू शकतात हा जो ब्रिज उतरल्यानंतर लेफ्ट दिसतो आपल्याला कोपर मार्गे। सो आपण तिकडून जाऊ शकतात। आपण जर राईटने गेलात तर आपल्याला रेल्वे फाटक मिळू शकते, जर लेफ्टने गेलात तर आपण बेस्ट होऊ शकतं। या ठिकाणी आपण बघू शकतात इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे। हा सरळ रोड जातो कोपरला। सो आपण ब्रिजपासून थोडं पुढे आलात तर ही कमान लागेल आपल्याला कोपरगावची, आणि त्यानंतर समोर एक ब्रिज दिसेल, रेल्वे ब्रिज। सो रेल्वे ब्रिजच्या खालून जायचं। पावसामुळे रोड बरेच खराब झालेत, खड्डे पडलेत बऱ्याच ठिकाणी। हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे जवळपास एक 200 मीटरवर एक राईट येणार। हा राईट घ्यायचा आपल्याला या ठिकाणी। बापरे, खड्डे बरेच पडलेत। सो मस्त रस्ता आहे पुढे, हा रस्ता चांगला आहे पुढे। इथे बाजूला बघू शकतात रेल्वे ब्रिज गेला आहे। जर आपल्याला जुन्या डोंबिवलीत जायचं असेल तर हा एक रस्ता आहे इथे, आपण इथून डायरेक्ट शॉर्टकट जाऊ शकतात। मंडळी, इथे राईट साईडला रेल्वे फाटक मिळतं आपल्याला। जर आपण तिकडे राईट घेतला असता तर इकडून आलो असतो आणि आपल्याला रेल्वे फाटक लागलं असतं, परंतु आपण इकडून आल्यामुळे आपल्याला हे रेल्वे फाटक लागलं नाही। मस्त, इथे पण रोडचं छान असं काम चालू आहे। पूर्ण सिमेंट रोड बनवत आहे। मंडळी, समोर बघू शकतात हाच तो मानकोली ब्रिज। या ब्रिजमुळे आपण ठाण्याला 20 ते 25 मिनिटात पोहोचतो फक्त। अजून बरीच डेव्हलपमेंट होणार आहे इकडे। पुढे जाऊन आपण इकडून शिळफाटा पण जाऊ शकतो, त्यानंतर कल्याण टिटवाळा ती साईड पण जाऊ शकतो। आता सध्या आपण सरळ जात आहोत भिवंडी ठाणे मार्गे। चला,
शकतात आपण की हे अप्पर लोढा तयार झालेला आहे. इथे लोढाचंच बिल्डिंग आहेत. म्हणजे आपण समोर बघू शकतात. आपण जर सरळ गेलात तर डायरेक्ट आपण मुंबई नाशिक हायवेला लागणार. इथून लेफ्ट गेलात तर मानकोली साईडला आपण जाऊ शकतात आणि राईट गेलात तर आपण इथे राईट गेलात तर आपण कोणगाव वगैरे आहेत इथे जाऊ शकतात. इथून पण आपण बाहेर पडू शकतात मुंबई नाशिक हायवेला आणि सरळ गेलात तर तिथून पण बाहेर पडू शकतात. इवन मानकोलीवरून पण गेलात तरी पण बाहेर पडू शकतात आपण. मंडळी आपलं आता जे पण काम होतं ते झालेलं आहे आणि आता आपण रिटर्न जात आहोत. परत आपण अप्पर ठाणे लोढा या ठिकाणी आहोत. सो सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली आहे. मगाशी पाऊस सुरू होता पण आता शांत झालेला आहे पाऊस. सध्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे मुंबईमध्ये. मस्त गावी पण पाऊस पडतोय. तर मंडळी चला, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला आपल्या. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर आपली रजा घेतो. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ.